जय सेवा जय गोंडमाता. मी अवचितराव साहेब मोरताड. मित्रांनो, आज मी गोंडियन समाजाच्या संजोरी बिद्री पूजा या सणाविषयी माहिती देणार आहे. हा सण पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक गावामध्ये साजरा केला जातो. हा सण मुख्यतः ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंत हा सण साजरा करण्याची गावांची प्रथा आहे. मित्रांनो, गाव पंचायत बोलावून गावामध्ये सर्व ग्रामवासियांच्या वतीनं एक तारीख ठरवली जाते. त्या तारखेला सगळ्या गावातील लोक एका ठिकाणी जमा होतात आणि गावामध्ये जो संजोरी बिद्री पूजा करायचा कार्यक्रम असतो त्याच्यासाठी अन्नधान्य आणि पैसा गोळा करतात. त्या पैशातून गावातील जो भूमका असतो तो भूमका पूजेचं साहित्य आणतो आणि गावाच्या मेन ठाण्यावर म्हणजे गावाच्या पूर्व दिशेला हिला मुठवा, कुवारा भीमाल, मातादई, पंढरीपुंगार अशा गोंडियन देवी देवतांचे जे मुख्य ठाणे असतात त्या ठाण्यावर जाऊन तिथे पूजा केली जाते. मित्र, ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी गावामध्ये सण उत्सवाचा माहोल असतो. त्या दिवशी घरामध्ये अंगणामध्ये सगळीकडे साफसफाई केल्या जाते आणि गावाच्या ज्या पेन ठाण्यावर आहेत त्या दिवशी भूमकाद्वारे पूजा केली जाते. मित्र हो, आणि गावाच्या वेशीमध्ये जे जे ठाणे आहेत जसे की कोडोपेठ, सिडीपेठ, उल्लीपेठ, नागपेठ, येरपेठ, माटियापेठ, भुईपेठ, भुरा बगत, महारू भूमका, जाडबा भीमाल, हिरबा भीमाल, केशव भीमाल, हाजी भीमाल, कोशा भीमाल, मातादाई, पंढरीदाई, पुंगारदाई, कुसारदाई, येळमी पेठ, दैतूर पेठ या सर्व देवी देवतांची पूजा त्यांच्या पेठखान्यावर जाऊन मग हा यथोशक्ती गोंडियन पद्धतीनं पूजा करून जिथे संजोरी बिद्री पूजा करायची आहे त्या ठिकाणी तो परत येतो. मित्र, गावात जमा झालेल्या अन्नापैकी सव्वा पायली अन्न बाजूला काढून बाकीचं अन्न स्वयंपाकासाठी उपयोगात आणलं जातं. हिला मुठवा आणि पंढरी पुंगार देवीच्या पेनठाण्यासमोर एक छोटासा गड्डा तयार केला जातो आणि त्याला कोठी असे म्हणतात आणि गोंडी भाषेत कोठी म्हणजे अन्नाचं भांडार. तर त्या सव्वा पायली जे अन्न बाजूला काढून ठेवलेलं असते त्याच्यामध्ये त्या केलेल्या गड्ड्यामध्ये रितसरपणे ठेवून त्याची मनोभावी गोंडियन पद्धतीनं पूजा केली जाते. मित्रांनो, याला संजोरी कोठी असे म्हणतात. गावातील भूमका समयका नावाच्या झाडाचे पानं गावात जेवढे घर असतील तेवढे पानं तोडून आणून त्याच्यामध्ये गावातील भूमक समुका नावाच्या झाडाचे पानं तोडून आणतो आणि गावात जेवढे घर असतील तेवढे पानं जमिनीवर पसरून त्याच्यामध्ये जे पूजा केलेलं सव्वा पायली धान्य असते त्याच्यामधलं फूट अन्न हे त्या पानावर पसरून त्याची पुडी बांधल्या जाते. त्या पुडीला संजोरी पुडी असं म्हणतात. मित्र, त्या पुडीचं वितरण भूमकाद्वारा गावामध्ये केलं जातं. त्या दिवशी गावातील जे लहान मुलं असतात त्यांच्या खांद्यावर मुसळ देऊन त्या मुसळाला मध्यभागी त्या संजोरी पुड्या बांधल्या जातात आणि त्या मुलांना वाजत गाजत प्रत्येक घरासमोर नेऊन मग त्या घरातील स्त्रीला ते धान्य घेण्यासाठी विनंती करतो आणि त्या घरातील जी मुख्य स्त्री असते ती त्या संजोरी पुढेचं मनोभावे पूजा करते आणि भूमकाद्वारा तिला आशीर्वाद दिला जाते आणि ती घरातील स्त्री भूमकाला ₹1.25 दक्षिणा म्हणून दान देते. ती पुडी घेऊन ती स्त्री आपल्या घरामध्ये जे पेरणीचं बियाणं असते त्याच्यामध्ये मिसळून देते. अशा पद्धतीनं गावातील सर्व घरांमध्ये पुड्यांचं वितरण झाल्यानंतर भूमक मुख्य ठिकाणी जिथे संजोरी बिद्री पूजा केली जाते त्या ठिकाणी परत येतो आणि त्या ठिकाणी गाव जेवण दिल्या जाते आणि सर्व मनोभावे आपापली पूजा संजोरी बिद्री पूजा म्हणजे पंढरी पुंगारची पूजा म्हणजे अन्न धान्याची पूजा केली जाते आणि पुढल्या वर्षी याच धान्यातून मोठं पीक येऊ दे अशी प्रार्थना गोंडियन समाजाच्या वतीनं अन्नाला केली जाते आणि ते अन्न निसर्गाला अर्पण केले जाते. बिद्री संजोरी बिद्री म्हणजे संजोरी पुड्यांचं वितरण असं याचं नाव आहे. बिद्री म्हणजे वितरण. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी गावामध्ये सामूहिक पेरणी केल्या जाते.
संजोरी बिद्री सण साजरा करण्यामागचा गोंडियन समाजाचा उद्देश आहे की प्राचीन काळी गोंडियन समाजाच्या लोकांना कधी कधी दुष्काळ पडल्यानंतर अन्नधान्याची टंचाई भासत होती आणि ते अन्नधान्याची टंचाई दूर करण्यासाठी एखादी अन्न बँक असावी हा समज त्या काळी रुजला होता. त्या काळी महान योद्धा तंत्री विद्येमध्ये पारंगत असलेला क्रांतिकारी योद्धा निर्माण झाला होता. त्याचं नाव होतं कुंवारा भिकाजी. त्यांना 5 भाऊ आणि 5 बहिणी होत्या. त्यांना धरून एकूण ते 6 भाऊ होते. मित्रांनो, जाडबा, हिरबा, पाना, भाजी, कोशा हे कुंवारा भिवसनचे भाऊ आहेत आणि पंढरी, पुंगाण, मुंगूर, उषा, माता या कुंवारा भिवसनच्या 5 बहिणी आहेत. मित्रांनो, प्रत्येकाने वेगवेगळं काम वाटून घेतलं होतं. जसं मागच्या एपिसोडमध्ये मी आपल्याला सांगितलं की मातादाई ह्या रोग्यांना बऱ्या करण्याचं काम करत होती, म्हणून लोक मातादाईची पूजा मनोभावे करतात. पंढरी, पुंगाण ह्या सहकार सिद्धांतावर काम करायच्या. सहकार सिद्धांतावर आधारित असलेली अन्न बँकेची संकल्पना ही पंढरी पुंगारदायांनी या संपूर्ण विश्वातल्या लोकांना दिलेली आहे. आणि अन्न बँक किती महत्वाची आहे, जसं आज आपल्याकडे आपण बघतो धान्याचे मोठे मोठे भंडार आहेत, सहकार भंडार आहे, गोदाम आहे. ही सगळी कल्पना पंढरी पुंगार दाईंनी आपल्या सगळ्या विश्वातल्या लोकांना दिलेली आहे. मित्रांनो, पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर त्याकडे गोंडियन समाजातील लोकांना धान्याचं जे बी आहे ते बीज भांडवल साठी दर भटकावं लागत होतं आणि त्यावेळेस धान्य मिळत होतं. कधी कधी फार मोठा दुष्काळ पडायचा. त्यावेळेस हे पेवामध्ये साठवलेलं, संजोरी कोठीमध्ये साठवलेलं धान्य हे गोंडियन समाजाचे लोक आपल्या उपयोगात आणायचे. मित्रांनो, याच्यामध्ये एक पद्धत होती की जेवढं धान्य तुम्ही घेऊन जाल त्या पेवातून, त्या कोठीतून, त्याच्या 1.25 पट धान्य त्या कोठीमध्ये आणण्याचं काम आपल्या सगळ्या गोंडियन समाजाने करायचं आहे, असा तो अलिखित नियम होता. मित्रांनो, त्या धान्याच्या भंडाराला रखवाली करण्यासाठी कोणताही रखवालदार किंवा चौकीदार राहत नव्हता. अतिशय पंढरी पुंगारच्या विश्वासावर लोक तिथं धान्य जमा करायचे. मित्रांनो, ही पद्धत त्या गोंडियन काळी आमच्या समाजामध्ये होती. अन्नधान्याच्या या भांडाराला संजोरी भांडार किंवा संजोरी कोठी म्हटले जाते आणि जी कधीही कमतरता या गोंडियन समाजाला होत नव्हती, म्हणून पंढरी पुंगार दाईला गोंडियन समाज अन्नपूर्णा नावानं आजही तिची मनोभावे पूजा करतात. मित्रांनो, त्याकाळी होत असलेल्या विदेशी लोकांच्या आक्रमणामुळे हे संजोरी कोठी नष्ट झाल्या, पेव नष्ट झाले आणि ती प्रथाही नष्ट झाली. कारण विदेशी लुटारू हे सगळं गोंडियन समाजाचं धान्य लुटून न्यायचे. त्याच्यामुळे ही प्रथा त्यावेळी बंद करण्यात आली. परंतु पंढरी पुंगार अन्नपूर्णा मातेची आठवण व्हावी म्हणून आजही तिच्या नावाने मनोभावे गोंडियन समाजाचे लोक आपापल्या गावी संजोरी बिगरी पूजा करतात आणि गावातील प्रत्येक ठाण्यावर जाऊन, गाव विषयीच्या प्रत्येक ठाण्यावर जाऊन त्यांना आशीर्वाद देण्याची विनंती करतात, जेणेकरून भविष्यामध्ये जे अन्न देवाच्या आशीर्वादानं आपल्या घरात आलं आणि ते जमिनीत गेलं, त्याला भरपूर असं पीक यावं अशी त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. मित्र, ही संजोरी बिगरी पूजा अशा पद्धतीनं आमच्या गोंडियन समाजामध्ये आजही मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते. आपणही आपल्या मुलांना या प्रथेविषयी जरूर माहिती द्यावं, कारण गोंडियन समाजामध्ये प्रथा आणि परंपराचं दस्तावेजीकरण झालेलं नाही. डिजिटल युगामध्ये आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आपणास आमचा हा प्रयत्न कसा वाटला याविषयी निश्चित असं कॉमेंट्स करा. धन्यवाद. जय सेवा, जय गोंडवाना.